हाय सगळ्यांना. झाला का चहा पाणी? भरपूर अशा कमेंट येतात छान छान. मला वाचा येत नाही, सोनाबाई वाचतात, तरी वेळ नसतो आम्हाला वाचायला. तर आता आलोय भिजून, दिसतंय केस ही रातभर आजारी पडल्यासारखं झालंय आम्ही दोघे पण. पावसाने पाऊसच आहे इकडे, शिटीत कपडे वाळना काय व्हायना, लयच अवघड झालंय. तर भरपूर असे फोन पण यायला लागलेत बरं का, की ताई काय मदत करू का ताई हे. तर कसं आहे माहिती आहे का, तुमच्या सपोर्टची लय गरज आहे मला, लय म्हणजे लय गरज आहे. इतकी गरज आहे का नाही काय सांगू. तर सोनाबाई चालले त्या बाथरूमला. हां बाथरूमला असू द्या, काय आपल्याला कोण ठेवायचं आहे. मग काय तर भावा बहिणीला कळायलाच पाहिजे ना. मग कसं असतं माहिती आहे का, गैरफायदा उचलाय नको. लोक नाही आहेत असे बोलणारे पण, उगले उठणारे पण, तू इकलीच राहते का नसन तसन. आता आम्ही आलो इकडं, वहिनी आहेत आतमध्ये तिकडं. बरंच वाटत नाही मला पण. पाऊस उघडला का? छत्री उघडा की. लय जीव दमलाय. सोनाबाई गेल्या बाहेर. काय बोलून काय सुसा नाही. अन्वीची तर लय काळजी लागून राहिली. आई म्हणत होती माझी दाढ दुखती. दीक्षाचा वाढदिवस आलाय 9व्या महिन्यात 22 तारखेला. परत आपल्या बानूचा पण आलाय 10व्या महिन्यात. तर बानूचं पण दुधाचं पैसे रखडलं होतं. 2-3 महिने झालं होतं रखडलेलं पैसे. कुठनं देऊ, कोण आहे मला साथ देणार. वहिनी आहेत, वहिनी देतात मला साथ. त्यांच्या भरोशावर तर मी इथं आले आजपर्यंत. म्हणून तर लेकरं खात्यात पित्यात, आई बापू पण खात्यात. तर भरपूर असं मला घरच्यांना पाहुण्यारावळ्यांचं हिन फोन यायला लागल्यात की एवढं लांब गेली का कामाला. म्हणजे हेडव बघतात ना, हेड्यावरच्या माध्यमातून मी दाखवलं. तर तुम्हाला उद्याचं हेडव नक्कीच बघायला भेटेल बरं का. आम्ही गेटपाशी हेडव काढलाय मी. आतमध्ये नाही परवानगी नाही का. उगाच म्हणजे आपण आत्ताच लागलो आणि लगेच आपण तर आपली नाटकात म्हणजे हेडव तर काढायला लागलं तर कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. आणि तसं आम्ही विचारलं होतं, तिथं नाही परवानगी, मोबाईल जमा करावाच लागतोय. तर दीक्षेच्या मॅडमचा पण फोन आला की म्हणजे मी उचलला नाही, आता लावायचं आहे मला. तर दीक्षाला पण आपल्या काय झालंय काय नाही माहीत नाही मला. आता फोन लावते तिला, परत बानूला लावते, परत तिला लावते मॅडमला. लय डोकं आऊट झालंय. रास्तावर भिजून आलोय, छत्री नाही काय नाही आम्हाला. आणि छत्री आणली एक, पण एवढीची छत्री एका माणसाची छत्री आहे. ती पण वहिनीने गावाकडून आणली बरं का. पण तरी भिजायचं ते भिजतंय ते काय. भिजली मी, कपडे वाळणं ते काय व्हायना ते लय टेन्शन आलंय. आता खायला तर काहीच नाही. त्याला किराणा भरायला लागतो, पैसे लागतात. परत काही गोष्टी असते त्या, तेल पाणी लय काय काय असतं. आता नवीन इथं सेटल व्हायचं म्हणल्यावर सगळी गोष्ट करावाच लागते का नाही आपल्याला, सांगा बरं. तर बघू आता. वहिनीचा एवढा मोठा मला पाठिंबा आहे ना, त्यामुळं मी खणकीने उभा राहते. मी तसे पण धीर सोडतच नाही. पण तुमचा पण पाठिंबा राहते मला. कसं आहे माहिती आहे का, मी 3च साड्या आणल्या त्या आणि ती पण वाळता नाही काय होई नाही. आणि घालावं तर कोणचे घालावं ते कळत नाही. मग तीच कपडे घालावं लागते, ते वाळलेले चिळलेले. आणि कंपनीत जायचं एवढं टाकून जातं अरे बापरे. आज मी पहिल्या स्टार्टिंगला गेलते ना, त्या मिशनीवर बसलं ना, इतकं टाकते का नाही, मान आहे का नाही ही सगळी पूर्ण दुखती. आणि गोळ्याला पण पैसे नाहीत आता. आता माझ्याकडे होतं तर आणलं आम्ही थोडं म्हणजे भाजीपाला.
आता पैसेच नाही तर कुठं आणू, बरोबर आहे का? आता जर पैसे म्हणजे भाजीपाला पीठ ही गॅस भरून असलं तर डबा नेत आहे. आज आम्ही काय 2 भाकरी फक्त करून नेल्या आणि वहिनी ते तर काय उपाशीच असलेल्या, किंवा केलं असं त्यांनी तांदूळ फिंदूळ आणून. पण तुमचा पण पाठिंबा राहू द्या, मला असा सपोर्ट राहू द्या, कारण माझी जी इच्छा होती अन्वीला स्वतःच्या पायावर उभा करायची, ती इच्छा तर अधुरी, कारण माझ्याशी नंतर होईना गेलंय. म्हणजे नाही का, प्रत्येक गोष्ट मी जे करेल तेवढं कष्ट करेल तेवढंच नाही का घरामध्ये जात आहे. परत म्हणजे आता तुम्ही समजू शकताय, मला पेमेंट आहे फक्त 9,000 रुपये पेमेंट आहे. अजून तर काय ते पेमेंट झालं नाही किंवा काय नाही. त्याच्यासाठी पण आधार कार्ड द्यायचं आहे, बँकेचं पासबुक द्यायचं आहे, फोटो 2 द्यायच्यात. आता ते फोटो पण आणलं नाही तर आम्हाला काय माहिती फोटो नेहून काढायच्या तया. लय डोक्याला वैताग आहे, काय सांगावं तर मला काय नाही, काही समजा नाही मला. तर चला, जर माझं काही चुकत असेल तर नक्कीच मला सांगा. मला खूप असं छान तुम्ही लाईक करताय, शेअर करताय, कमेंट करताय, मला लई भारी वाटते. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. आपल्याला एक ताई भेटायला आलते का ना, त्या ताई पण इथंच राहतात, त्यात पण ताई आम्हाला लई साथ देतात नाही का. काय कमी पडलं हे ते की म्हणजे नाही का देतात. पण त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे प्रत्येकच गोष्ट सांगावं अशी काय नाही, बरोबर आहे का नाही. तर चला, हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका भाऊ बहिणींनो. बाय.